ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. ज्ञानदेवकृत ज्ञानेश्वरी गौरव भाग 2. ओव्या आहेत 215 ते 217. मागच्या भागात आपण ज्ञानेश्वरीमध्ये शांतरस असल्याचे ज्ञानदेवाने सांगितलेले पाहिले. आता ते आपले बोल कसे आहेत ते वेगवेगळ्या दृष्टांतांनी स्पष्ट करणार आहेत. जैसे बिंब तरी बचके एवढे, परी प्रकाशात त्रैलोक्य थोपडे, शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. सूर्यबिंब जरी बचके एवढे दिसत असले तरी त्याच्या प्रकाशाला त्रिभुवन अपुरे पडते. त्याप्रमाणे या शब्दांची व्याप्ती आहे असे अनुभवाला येईल. ना तरी कामितयाची या इच्छा, फळे कल्पवृक्षू जैसा, बोलू व्यापकू होय तैसा, तरी अवधान द्यावे. अथवा इच्छा करणाऱ्याच्या संकल्पाप्रमाणे कल्पवृक्ष फळे देतो, त्याप्रमाणे हे बोल व्यापक आहेत म्हणून नीट लक्ष द्यावे. हे असो काय म्हणावे, सर्वज्ञ जाणती स्वभावे, तरी निके चित्त द्यावे, हे विनंती माझी. पण हे राहू द्या, जास्त काय सांगावे, जे सर्वज्ञ आहेत त्यांना आपोआपच समजते, तरी नीट लक्ष द्यावे हीच माझी विनंती आहे. ज्ञानदेव आपल्या बोलांची व्याप्ती कशी आहे ते वर्णन करून सांगत आहेत. आपल्या बोलांना त्यांनी समुद्र, सूर्यबिंब, कल्पवृक्ष अशा 3 उपमा दिलेल्या आहेत. त्यातील समुद्राची उपमा मागच्या श्लोकात आली होती. समुद्राच्या पाण्याची खोली अथांग असते. सर्वसामान्य मनुष्याला त्याचा तळ गाठणे अशक्य असते. ज्ञानदेव म्हणतात की माझे बोल हे समुद्रापेक्षा गंभीर आहेत. त्यांच्या खोलीचं मोजमाप होणार नाही, तसेच ते अर्थवाही आहेत. सूर्यबिंब तर दिसताना तळहाता एवढे लहान दिसते, पण त्याच्या प्रकाशाला त्रैलोक्यही पुरत नाही. तशी त्या शब्दांची व्याप्ती आहे. त्यात अनुभवाचा प्रकाश भरलेला आहे. ते शब्द सूर्यासारखे तेजस्वी आहेत. आता सूर्याचे तेज सहन करायला किंवा समुद्राची खोली गाठायला तेवढेच सामर्थ्य हवे. या दोन्ही गोष्टी अशक्यच आहेत. मग ज्ञानदेवांच्या शब्दांचे ग्रहण सुद्धा तसेच कठीण आहे का? ज्ञानदेव सांगतात की हे मराठी बोल आहेत. एक तर ते संस्कृत मध्ये नसून मराठीत सांगितलेले आहेत, आणि दुसरे म्हणजे मराठी म्हणजे सोपे आणि कानडे म्हणजे समजण्यास कठीण असे नाहीत. तेव्हा जरी त्यांची व्याप्ती गहन असली तरी सुद्धा श्रोत्याला ते शब्द सहज कळतील. ज्ञानदेव म्हणतात की कल्पवृक्ष इच्छिलेले फळ देतो अशी त्याची ख्याती आहे. ज्ञानदेवांचे बोलही कल्पवृक्षाप्रमाणेच आहेत. श्रोत्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहेत. कल्पवृक्षाखाली बसून इच्छा करण्यासाठी सामर्थ्याची आवश्यकता नाही, पण विवेकाची मात्र आहे. नाहीतर कल्पवृक्षाखाली बसून संकट मागितले तर तेच मिळेल. तेव्हा काय मागायचे याचा विवेक मात्र प्रत्येकानं केला पाहिजे. कारण बोल व्यापकू होय तैसा, बोल व्यापक आहेत. मागेल ते देण्याची ताकद या शब्दामध्ये आहे. अर्थात या शब्दातून काय व्यक्त केले आहे ते मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचले पाहिजे. हे शब्द असे नाहीत की ज्यांच्याकडे धन, पुत्र, ऐश्वर्यादी लौकिक गोष्टी मागाव्यात. लौकिकाची इच्छाच नाहीशी करणारे असे हे शब्द आहेत. साधकाच्या मनातील इच्छा, कामनात जर निःशेष झाल्या तर त्याच्या मनात असीम शांतीपेक्षा दुसरी कोणती गोष्ट उरेल? इतर रस हे मनुष्याला इंद्रियाभिमुख करतात. त्यांची विषयांवरील प्रीती वाढवतात. पण यात प्रतिपादलेला शांतरस साधकाच्या कामनाच नाहीशा करतो. त्यामुळे तो कल्पवृक्षाखाली बसून शांती व्यतिरिक्त काही मागणारच नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हटलं जातं. प्रत्येक मनुष्याचा स्वभाव, आवड, साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा भिन्न असतो. उपास्य दैवत भिन्न असते. त्यानुसार ते ग्रंथांचा अभ्यास आपापल्या दृष्टिकोनानुसार करतात. कोणी संशोधकीय दृष्टिकोनातून या ग्रंथाकडे बघेल, तर कोणी त्याची ऐतिहासिकता पडताळून पाहिल. कोणाला त्यातील सामाजिक संदर्भ पाहणे आवडेल, तर कोणाला त्यातील वाङ्मयाचा आस्वाद घ्यावा असं वाटेल. कोणी पारमार्थिक दृष्टिकोनातून अभ्यास करेल, तर कोणी भक्तिभावाने या ग्रंथाचे पारायण करेल. प्रत्येकाची इच्छा भिन्न असेल, पण हा ग्रंथ कल्पवृक्ष असल्यामुळं प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होतील असे ज्ञानदेवांनी म्हटलेले आहे व आपल्या ग्रंथाकडे नीट लक्ष देण्यास सांगितलेले आहे. आपल्या साहित्यकृतीबद्दलचा रास्त अभिमान ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी प्रकट झालेला आहे. त्यातील हे पहिले स्थळ आहे. पुढे ज्ञानदेव ज्ञानेश्वरी कथाश्रवणाची महती सांगणार आहेत. तो भाग
आपण उद्या पाहू.